आपल्याला 12th बायोलॉजी मध्ये इलेक्ट्रोकार्डिओग्राम हा पॉइंट आहे. तर ही ईसीजी ची एक स्ट्रीप आहे, त्याद्वारे आपण ईसीजी समजून घेणार आहोत. ईसीजी मशीन अशा प्रकारे असते. तर आपण काय करणार आहोत, ग्राफ रीड करणार आहोत बेसिक, जो आपल्याला सीईटी मध्ये तसेच नीट मध्ये ग्राफवर क्वेश्चन विचारले जातात. सो हा काय आहे, इलेक्ट्रोकार्डिओग्राफ आहे, जो ईसीजी मशीन काढलेला आहे. तर ही स्ट्रीप तुम्हाला अशा प्रकारे दिसते, बरोबर. तर अशा प्रकारे काय आहे, इलेक्ट्रोकार्डिओग्राफ आहे. आणि बेसिक इलेक्ट्रोकार्डिओग्राफ आपल्याला 12th बायोलॉजी मध्ये आहे, तर तो आपण बघूया, बरोबर. इन अ नॉर्मल रेकॉर्ड देयर डिफरंट वेव्स आर रिकॉग्नाइज्ड ॲज पी वेव्ह, क्यूआरएक्स कॉम्प्लेक्स अँड टी वेव्ह. आता याच्यामध्ये तुम्हाला इथं दिसेल ही स्मॉल अपवर्ड डायरेक्शनची जी आहे ती काय आहे, पी वेव्ह आहे. त्यानंतर तुम्हाला पुढे क्यूआरएक्स कॉम्प्लेक्स आहे, बरोबर. तर हे अशा प्रकारे क्यूआरएस कॉम्प्लेक्स आहे. पी वेव्ह इज स्मॉल अपवर्ड डिफ्लेक्शन फ्रॉम बेसलाइन ऑफ ग्राफ. तर ही जी पी वेव्ह आहे इज स्मॉल अपवर्ड डिफ्लेक्शन फ्रॉम बेसलाइन ऑफ ग्राफ आहे. आता तुम्हाला इथं दिसेल अशा प्रकारे स्मॉल डिफ्लेक्शन आहे फ्रॉम बेसलाइन. ही खाली जी एक लाईन दिसते तुम्हाला इथं, तर ही काय आहे, बेसलाइन आहे, बरोबर. इट रिप्रेझेंट ॲट्रियल डिपोलरायझेशन. तर ही जी पी वेव्ह काय करते, ॲट्रियल डिपोलरायझेशन रिप्रेझेंट करते, म्हणजेच ॲट्रियल कॉन्ट्रॅक्शन. द क्यूआरएस कॉम्प्लेक्स स्टार्ट ॲज स्लाइट डाउनवर्ड डिफ्लेक्शन फ्रॉम बेसलाइन. इथून अशा प्रकारे इथं दिसतंय स्मॉल डिफ्लेक्शन आहे खाली, बरोबर, फ्रॉम बेसलाइन. कंटिन्यू ॲज अ शार्प अँड लार्ज अपराइट वेव्ह अँड एंड्स ॲज अ डाउनवर्ड वेव्ह. अशा प्रकारे वरती जाते आणि परत खाली येते. अशा प्रकारे इथपर्यंत काय आहे, क्यूआरएस हे कॉम्प्लेक्स आहे. क्यूआरएस कॉम्प्लेक्स रिप्रेझेंट व्हेंट्रिक्युलर डिपोलरायझेशन, म्हणजेच व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन रिप्रेझेंट करतं काय, क्यूआरएस कॉम्प्लेक्स. नेक्स्ट, टी वेव्ह इज स्मॉल वाइड अपवर्डली एलिव्हेटेड वेव्ह. ही तुम्हाला इथं दिसते, टी वेव्ह अशी आहे, अपवर्ड वेव्ह दिसते. अशा प्रकारे अपवर्ड वेव्ह इथं दिसते तुम्हाला ग्राफ मध्ये दिसते, अपवर्ड आहे. सो टी वेव्ह रिप्रेझेंट व्हेंट्रिक्युलर रिपोलरायझेशन, म्हणजे टी वेव्ह काय करते, जे व्हेंट्रिकल्स आहे त्यांचं रिपोलरायझेशन म्हणजे रिलॅक्सेशन रिप्रेझेंट करते. तर महत्वाचं नोट करण्यासारखं आहे की जो इलेक्ट्रोकार्डिओग्राफ आहे त्यामध्ये ॲट्रियल रिपोलरायझेशन इंडिकेट केलं जात नाही, म्हणजे ॲट्रियल रिलॅक्सेशन नोट केलेलं जात नाही. तर अशा प्रकारे बेसिक ईसीजी आहे, त्यामध्ये पी वेव्ह ॲट्रियल कॉन्ट्रॅक्शन, त्यालाच काय म्हणतो आपण, डिपोलरायझेशन म्हणतो. तसेच जो क्यूआरएस कॉम्प्लेक्स आहे तो काय इंडिकेट करतो, व्हेंट्रिक्युलर डिपोलरायझेशन. आणि जी टी वेव्ह आहे, टी वेव्ह काय करते, व्हेंट्रिक्युलर रिपोलरायझेशन म्हणजेच व्हेंट्रिक्युलर रिलॅक्सेशन इंडिकेट करते. अशा प्रकारे आपल्याला इलेक्ट्रोकार्डिओग्राफ आहे तो रीड करता येतो. अशाच बायोलॉजी रिलेटेड फॅक्टसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच कळवा. भेटूया नेक्स्ट पार्ट मध्ये. तोपर्यंत जय हिंद.